आत्ता तुझ्यासाठी म्हणून मी क्रू पिक्चर बघितला आणि काय मस्त काम केलंस तू. थँक्स. सो हाऊ वॉज इट वर्किंग विथ दी करीना कपूर? एक तर इट्स अ ड्रीम कम ट्रू बिकॉज हू डज नॉट लाईक करीना कपूर. आय मीन लहानपणापासून यू सीन हर गो थ्रू वॉट एव्हर डिफरंट थिंग्स. आणि वेन आय मेट हर ना, आय थॉट कॅट शी विल बी लाईक दिस डिवा आणि मग आय डोंट नो फार फेच्ड, नाही जाऊ शकत जवळ. बट शी इज सो नॉर्मल. शी इज सो, आई थिंक दैट्स द बेस्ट पार्ट ना, जे बोलते ना खानदानी रईसी होती है ना, उसमें कुछ होता नहीं है. वो शी इज सो नॉर्मल. शी इज लाइक, शी नोज दॅट शी इज अ डिवा, शी नोज दॅट शी इज फॅन्टॅस्टिक, बट देर इज नो क्वॉम अबाउट इट. काही असं माझ्याशी नीट बोलायचं वगैरे असं काहीच नाही आहे. खूप छान, खूप मस्त, खूप सपोर्टिव्ह. इट वॉज ब्युटिफुल. इट डिडंट फील लाईक की मी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीबरोबर काम करते. इट वॉज व्हेरी नाईस. आणि ती मला घाबरायची फॉर सम स्ट्रेंज रिझन. बिकॉज द रोलच तसा होता ना. यू आर कॅचिंग. मी काय नाही केलं, मी फक्त माझा रोल प्ले केला. शी गॉट सो मच इन टू द रोल की ती तुला घाबरायला लागली. पण त्या तिघी अशा होत्या, लुक एट राईस डूड, आय कॅन टेक इट. म्हटलं पण आय एम अ व्हेरी लव्हिंग पर्सन. बट हां, म्हणजे त्या तिघी घाबरायच्या आणि मग मला ते व्हॅलिडेशन मिळायचं की आपलं काम बरं चाललंय जर ह्या तिघी घाबरत असतील तर. हां, म्हणजे तू शूट होत नसताना पण यू आर व्हेरी मच इन द रोल. नो 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 शूट झाल्यावर मी अशी पामर माणसासारखी बसायची की आर यू ओके, डू यू नीड समथिंग, असं ओके आय एम सिटिंग इन अ कॉर्नर असं. बट तेच असतं ना की काय ना, एका मोठ्या किंवा एका चांगल्या ॲक्टरचं काय म्हणू, एक गुण हा असतो की तो समोरच्याला कम्फर्टेबल करतो, तो समोरच्याला इंटिमिडेट नाही करत. आणि आय थिंक त्या तिघी तशा, म्हणजे त्या वेगवेगळ्या जनरेशनच्या आहेत. म्हणजे टबू इज अनदर जनरेशन, करीना इज त्याच्यानंतरचा आणि कृती इज कॉन्टेम्पररी. पण त्या तिघीमध्ये सेम क्वालिटी होती ना. इट वॉज अ व्हेरी गिव्हिंग, लव्हिंग, व्हेरी मदरली काइंड ऑफ, नाही कंटेन करायचं, सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं, अशी ती क्वालिटी त्या तिघींमध्ये होती, विच वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर मी टू प्ले द पर्सन हू इज रिअली बॉसिंग अराउंड देम. सो दॅट इज, यू हॅव टू बी लकी टू हॅव सच को ॲक्टर्स. आणखीन पण कुठल्या फिल्म्स केल्या आहेत तू? खूप. सो आय थिंक माय फर्स्ट फिल्म, म्हणजे माझं ना नेहमी असं होतं, मी पहिली फिल्म करते, त्याच्यानंतरची जी करते ती पहिली रिलीज होते. सो आय फर्स्ट डिड सांडकी आग. आणि सांडकी आगची खूप मजेदार गंमत आहे, कारण ते म्हणले खूप इम्पॉर्टंट रोल आहे तृप्ती, आणि ना तुला वाक्य नाही आहेत. सो आय गॉट व्हेरी किक्ड. आय सेड वाक्यच नाही आहेत, वा मजा, नाही ना तुला बनवलं. फिजिकल कॉमेडी. आय सेड ओ येस. आणि मग ते बोलले यंग बिमला. तर यंग हे आपल्या नावापुढे, म्हणजे लहानपणापासून जो एक असा मोठी, फिजिकली मोठी व्यक्ती आहे, तिला यंग म्हटल्यावर पहिले आपण त्याला ग्रॅब करतो की पाहिजे. मग मी सेटवर गेले आणि मग मला डायरेक्टर बोलला, तुषार, की यू आर सच अ गुड ह्युमन बिईंग, यू सेड येस फॉर दिस. आय सेड क्या गडबड आहे, तर कुछ तो गडबड आहे. मग माझ्या लक्षात आलं की शूटर दादी, ती सांडकी आग इज अ स्टोरी ऑफ शूटर दादीज. तर त्यांची जी जर्नी आहे ती 60व्या वर्षानंतर सुरू झाली. तो यंग बिमला जी आहे ती पहिली 10 मिनिटच आहे. बरं, ती लाल घुंगटच्या आतमध्ये आहे आणि तिला वाक्य नाही आहेत. सो वेल, बट आय सेड ओके ना, आम ह्योर. आता काय, तर माझ्या बाबांनी पैसे देऊन ती फिल्म बघितली आणि त्यांना त्यांची मुलगी सापडली नाही, त्यामुळे तुम्ही शोधायला जाऊ नका, मी सांगते मी कोण आहे. पहिली 10 मिनिटं एक लाल घुंगटमध्ये असं हाताचे एक्स्ट्रा ॲक्टिंग करणाऱ्याची 3 अंगठ्या दिसणार तुम्हाला, ती मी आहे. दॅट वॉज युअर डेब्यू. दॅट वॉज माय फर्स्ट हिंदी फिल्म. पण त्याच्या आधी तुम्हारी सुलू आली. सो तुम्हारी सुलू आय प्लेड द ड्रायव्हर टू विद्या, हू ड्राईव्स हर टू द रेडिओ स्टेशन अँड कम्स बॅक. त्याच्यानंतर सांडकी आग आली. मग मराठीमध्ये पुष्पक विमान आली, स्माईल प्लीज आली. मग मी हिमेश रेशम्याबरोबर एक फिल्म केली, हॅपी हार्डी हीर. ओ माय गॉड, व्हॉट अ फन फिल्म. त्याच्यानंतर आय डिड फिर आई हसी दिलरुबा आणि देन आय डिड क्रूज. सो दॅट इज माय लिटल बिट ऑफ फिल्मोग्राफी. झोंबिवली मराठी. येस, या. मी तुला विचारणारच होते की मराठीत कुठल्या केल्यास? स्माईल प्लीज नाही, स्माईल प्लीजच्या आधी पुष्पक विमान केली, त्याच्यानंतर स्माईल प्लीज केली, त्याच्यानंतर झोंबिवली केली. आणि मराठीतले ॲक्टर कोण आवडीचे तुझ्या? सगळेच आय थिंक. पण माझी खूप लाडकी जर ॲक्ट्रेस असेल तर ती आहे मुक्ता बर्वे. कारण मला असं वाटतं ती स्टार आहे. ती आत्ताच्या या घडीतली, ती म्हणजे जी व्यक्ती नाटक करू शकते आणि नाटक करता करता ती फिल्मही करते, फिल्ममध्येही लीड काम करते, आणि इतकी डाऊन टू अर्थ, इतकी सुंदर मनुष्य, माणूस म्हणून इतकी सुंदर आहे. कारण एक खूप छोटासा किस्सा आहे. स्माईल प्लीज जेव्हा रिलीज झाली ना, तर फोटो ऑप्स होतात, ललित होता, विक्रम फडणेस वॉज डायरेक्टर, अदिती गोवत्रीकर होती, प्रसाद ओक होते, सतीश आळेकर होते. ते मोठी मोठी लोकं होती. त्याच्यात मी, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप लोक नाही ओळखत, पण त्यातही ती मला म्हणायची, इकडे ये, माझ्यासोबत उभी राहा, इथे उभी राहा.
इतकं करायची कोणालाच गरज नसते ना एका मोठ्या स्टारला लाईक अ मुक्ता बर्वे हू इज ऑलरेडी द फिल्म इज ऑन हर शोल्डर. तिच्यासाठी मला बोलवणं ही खूप मोठं जेस्चर आहे आणि ते दिसतं त्या माणसाच्या कामात दिसतं. आय थिंक शी इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट. ऑफकोर्स खूप आहेत पण ती माझी माणूस म्हणून पण फेवरेट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.